कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली. पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना. ते विचलित झाले. आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले. ब्रह्मदेवाने व्यास महर्षींचा आदर सत्कार केला. त्यांना आगमनाचा हेतू विचारला. व्यास म्हणाले, हे विधी, कलियुगात मानवी प्रवृत्तीकडे, जडत्वाकडे झुकत चालला आहे. पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही. ते नास्तिक होत आहेत. ते वेदांची निंदा करतात, कसलाही विधिनिषेध पाळत नाहीत. हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे. लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्षमार्गाचे ज्ञान देणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यांना वेदांचे तत्त्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे. त्या संदर्भात सर्वकष विचार करून मी पुराण